जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. विकसित महाराष्ट्र 2047 हे ध्येय पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे आणि सर्वात सुरुवातीला मुंबई ही अत्यंत निर्णायक ठरते. कारण जागतिक दर्जाची गती जर मुंबईला द्यायची तर ती साध्य करण्यासाठी उपायही आहेत आणि ते शोधून काढले गेलेत. मुंबईला सुपरफास्ट वेग देणारा कोस्टल रोड आणि भूमिगत मेट्रो असे मुंबईचे हे दोन मुख्य प्रोजेक्ट आणि हे ड्रीम प्रोजेक्ट ज्यांनी सत्यात उतरवलेले आहेत अशा अत्यंत कार्यक्षम आणि शिस्तबद्ध कार्यशैली असलेल्या कठीण काम वेळेत पूर्ण करण्याची अनोखी अशी त्यांच्यामध्ये एक धाटणी आहे, त्यांचा स्वभाव आहे. माननीय मुख्यमंत्री यांच्या अप्पर मुख्य सचिव तथा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आदरणीय अश्विनी भिडे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्ते. जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि मुंबईकरांचं आणि एकूणच महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरवलं, ऐतिहासिक असा महाकाय प्रकल्प आपण पूर्ण केला, तर सुरुवातीला आपलं मनपूर्वक अभिनंदन. तर हे दोन मोठे प्रकल्प आणि एकूणच आपल्या 25 वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत आपण खूप जबाबदारीची कामं पूर्ण केली आहेत. विकासाला त्या अर्थानं नक्कीच गती मिळालेली आहे. आणि असं असताना अरबी समुद्राजवळचा हा कोस्टल रोड आणि भूमिगत मेट्रो हे दोन प्रकल्प आणि आपली निर्णायक शक्ती जी आहे, जी क्षमता आहे, जी शैली आहे काम करण्याची, त्यामुळे मुंबई मेट्रो वुमन असं आपल्याला म्हटलं जातं आहे. काय वाटतं मॅडम जेव्हा हे असं नाव, यामागची प्रेरणा काय आहे, एकूणच अनुभव काय आहे, काय सांगाल? खरं सांगायचं तर 2008 पासून मी नागरी पायाभूत सुविधा किंवा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये आहे. एकामागून एक प्रोजेक्ट करत गेल्यामुळं त्याच्यामधल्या अडचणी आणि त्याच्यावरती मात कशी करायची, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, याचं एक प्रकारचं ते प्रशिक्षणच होत असतं. आणि त्याच्यामुळं जसा एक प्रोजेक्ट केल्यानंतर पुढचा प्रोजेक्ट घेताना आपोआपच ते करण्यामध्ये एक सुलभता येते किंवा त्याच्यामधल्या अडचणींचा एवढा बाऊ केलाच जात नाही. आणि हा जो काही एक अनुभव मला मिळाला आणि त्याच्यातून हे पुढचे मोठे प्रोजेक्ट करताना जे नेतृत्व त्या प्रकल्पाला देण्याची गरज होती ते नेतृत्व आपोआपच त्या अंगामध्ये येत गेलं. प्रकल्प काही कोणतीही एक व्यक्ती करत नाही आणि त्याच्या मागे हजारो लाखो हात असतात आणि तेवढ्या लोकांचे श्रम, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांची कमिटमेंट त्याच्यामध्ये असते. जो त्या प्रकल्पाचं नेतृत्व करतो त्याचं नाव पुढं येतं आणि अशा प्रकारची काही बिरुदं त्याला लागतात. परंतु आय टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. मला माहिती आहे की हे काही एकट्याचं काम नसतं, सगळ्या पूर्ण टीमचं काम त्याच्यामध्ये असतं. आणि मुंबई मेट्रो 3 हा प्रकल्प असो, जो आपण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला, त्या कॉर्पोरेशनमधले सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी, इंजिनियर्स, प्रकल्पासाठी भूमी संपादन करणारे किंवा त्यांचं पुनर्वसन करणारे अधिकारी, त्याचं नियोजन करणारे अधिकारी, असे अनेक लोक त्याच्यामध्ये होते. अनेक कॉन्ट्रॅक्टर्स, डिझायनर्स, आर्किटेक्ट्स, कन्सल्टंट्स, कामगार, हे सगळ्यांचे हातभार त्याला लागले होते. तसंच मुंबई जो कोस्टल रोड आहे दक्षिण, त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या या कोस्टल रोडची एक मोठी टीम होती. त्या टीमनी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि खूप झोकून देऊन काम केलं. त्यामुळं असे कुठलंही त्याला एक सन्मान मिळतो त्या व्यक्तीला, कारण त्याचं नेतृत्व केलं जातं म्हणून काही उपाधी लागते, परंतु ती त्या सगळ्या टीमचं त्याच्या वतीनेच ते स्वीकारलं जातं. त्यामुळं हे प्रकल्प पूर्ण झाल्याचा आनंद आहे. उपाधी ही किती केवळ निमित्तमात्र असते. आणि सगळ्या टीमनी अनेक वर्ष राबून, म्हणजे मुंबई 3 मेट्रो लाईन 3 प्रकल्पाचा तर जो DPR म्हणतो आपण त्याला, सुसाध्यता अहवाल, तो 2011मध्ये बनलेला होता. आणि 2015 15ला मी तिथे जॉईन झाले आणि तेव्हापासून आम्ही काम केलं. जवळजवळ 10 वर्षाची मेहनत सगळ्या टीमची त्याच्यामध्ये आहे. तीच गोष्ट मुंबई कोस्टल रोडची होती. म्हणजे मी मुंबई महानगरपालिकेमध्ये 2020ला जॉईन झाले, पण त्याच्या आधीपासून त्याच्यावरती काम चालू होतं, त्याचं टेंडर दिलेलं होतं, पण प्रत्यक्ष काम करण्याचा संधी मला मिळाली. त्यामुळं
या सगळ्यांच्या वतीने आणि सगळ्या टीमच्या वतीने हे काम पूर्ण झालं, त्यामुळे त्याचा आनंद निश्चितच आहे. नक्कीच. आणि आपली निर्णय क्षमता आणि त्यांना वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, मग अगदी खालच्या लेवल असो नाही तर उच्च लेवल, प्रत्येकाचे हात हे महत्त्वाचे होते जसं आपण म्हणालात. आपलं मार्गदर्शनही त्यांना तितकंच मोलाचं ठरलं आणि हे 2 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाले. आता मुंबईतली ही जी पहिली भूमिगत मेट्रो आहे, तर ही साकारत असताना नक्कीच आपल्याला तांत्रिक म्हणा, भौगोलिक आणि प्रशासकीय अशी अनेक आव्हानं आपल्यासमोर असतील. वेळोवेळी अगदी दर दिवसाला नवीन काहीतरी येत असेल समोर. तर काय वाटतं ती आव्हानं काय होती आणि कशी पेलली? मुंबई मेट्रो लाईन 3 प्रकल्प हा भारतातला पहिला सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे पूर्णपणे भूमिगत असलेला मेट्रो प्रकल्प आहे. आणि जवळजवळ 33.5 किलोमीटर लांबीच्या ह्या प्रकल्पामध्ये 26 भूमिगत स्थानकं आणि 1 जमिनीवरचं स्थानक म्हणजे 27 स्थानकं त्याच्यामध्ये होती. आणि ह्या प्रकल्पाला वॉल स्ट्रीट जर्नलसारख्या पब्लिकेशननी त्याला द मोस्ट ऑडॅशियस प्रोजेक्ट ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं. डॉक्टर श्रीधरन, ज्यांना आपण मेट्रोमॅन म्हणतो, त्यांनी या प्रकल्पाला भारतातला सगळ्यात आव्हानात्मक प्रकल्प म्हटलं. त्यामुळं त्यांनीच जेव्हा ह्याला आव्हानात्मक म्हटलं, ह्याचा अर्थच त्या प्रकल्पामध्ये खूपच जास्त आव्हानं होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की प्रकल्पाची व्याप्ती म्हणजे जवळजवळ 37,000 कोटींचा हा प्रकल्प, त्याच्यामध्ये दोन्ही भुयारं मिळून 56 किलोमीटर लांबीची भुयारं बनवणं, ती सुद्धा मुंबईसारख्या अतिशय दाटीवाटीच्या गजबजलेल्या शहरामध्ये. त्यामुळं कन्स्ट्रक्शनचं आव्हान तर होतंच, पण इतक्या मोठ्या प्रकल्पाला फंडिंग मिळवणं, त्याच्यासाठीचं योग्य ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर उभं करणं, त्या फंडिंगसाठी प्रयत्न करणं आणि ते वेळोवेळी ते पैसे वेळच्या वेळी येतील आणि ते प्रकल्पावरती खर्च होतील हे पाहणं, हा एक आव्हान होतं. प्रशासकीय आव्हानामध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे हा प्रकल्प होता. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे समान समभाग असणारी ही कंपनी ही स्थापितच मुळात 2014मध्ये झाली. आणि त्यामुळं 2015मध्ये त्या कंपनी जेव्हा मी तिथे जॉईन झाले त्यावेळेला त्याच्यामध्ये अवघी 7-8 माणसं काम करत होती. तीसुद्धा MMRDAमधून डेप्युटेशनवर आलेली किंवा नुकतीच कंपनीने घेतलेली. त्यामुळं त्या कंपनीमधली सगळी रिक्रुटमेंट करण्यापासून ते कंपनी उभी करणं, तिच्या कार्यपद्धती ठरवून देणं, कन्सल्टंटची अपॉइंटमेंट करणं, मग सर्व कॉन्ट्रॅक्टर्सची अपॉइंटमेंट करणं आणि मग प्रत्यक्षामध्ये काम करून घेणं, त्यासाठी हे सगळं काम म्हणजे ऑर्गनायझेशनल चॅलेंजेस होती. योग्य माणसं निवडणं, ती त्या ठिकाणी ठेवणं, ही आव्हानं सुरुवातीला आली. त्याच्यानंतर प्रकल्पाची व्याप्ती एवढी होती, त्याच्यामध्ये इतके छोटे छोटे अनेक घटक होते की जवळजवळ 15-20 प्रकारची टेंडर्स निविदा आम्हाला काढाव्या लागल्या. त्याचं योग्य स्ट्रक्चरिंग करावं लागलं, योग्य प्रकारचेच कॉन्ट्रॅक्टर्स येतील हे बघावं लागलं. त्याच्यानंतर मग जमीन मिळवणं हा एक मोठा भाग होता, कारण ह्या पूर्ण प्रकल्पाला जरी तो भूमिगत असला तरी भूमिगत प्रकल्पासाठी जमिनीच्या पोटात जाण्याकरता तेवढी मोठी ही जी टनेल बोरिंग मशीन्स होती ती आतमध्ये घालून ती पुन्हा वर काढण्याकरता, स्टेशनची कामं करण्याकरता जमिनीची काही तात्पुरती आणि काही कायमस्वरूपी जमिनीची आवश्यकता होती. त्या जमिनी मिळवणं, त्या जमिनी मुंबईमध्ये एकही जमीन फ्री ऑफ इन्कम्बरन्स नसते. त्यामुळे त्या जमिनीवर असणाऱ्या सगळ्या जे काही प्रकल्प बाधित होते त्या सगळ्यांचं पुनर्वसन करणं, काही प्रकल्प बाधितांचं इन सिटू पुनर्वसन म्हणजे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी स्टेशनचं काम झाल्यानंतर पुन्हा तिथं त्यांच्यासाठी इमारती बांधणं. त्यामुळं भूसंपादन, पुनर्वसन ही चॅलेंजेस होती. कन्स्ट्रक्शन चॅलेंजेसमध्ये इतकं मोठं काम करत असताना मुंबईची वाहतूक कुठे थांबली नाही पाहिजे हे पण बघायला लागतं. आणि आपण सगळी आमची स्टेशन्स बरीचशी रस्त्यांच्या खाली होती, त्यामुळं मग रस्त्यांवर ती वाहतूक थांबू नये म्हणून त्याचं वाहतुकीचं नियोजन करणं, जमिनींच्या खाली सेवावाहिन्यांचं खूप मोठं जाळं असतं, ते या प्रकल्पामुळं बाधित होत होतं. त्यामुळे त्या सेवावाहिन्या बाधित न होता त्यांचं तात्पुरतं शिफ्टिंग कसं होईल किंवा त्यांना सपोर्ट करून हँग कसं केलं जाईल हे बघणं. शिवाय प्रकल्प जिथं जिथं स्टेशन्स होती त्याच्या आजूबाजूला अतिशय जुन्या इमारती, हेरिटेज दर्जा असलेल्या इमारती, काही ठिकाणी अतिशय उंच जाणाऱ्या इमारती, काही महत्त्वाचे ऑलरेडी अस्तित्वात असलेले पायाभूत प्रकल्प, ह्या सगळ्यांची सुरक्षितता राखणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे सेफ्टी हा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा सहभाग त्याच्यात घेणं, कारण परसेप्शन चॅलेंजेस हे सगळ्यात त्यातलं मोठं आव्हान असतं. इतक्या मोठ्या प्रकल्पाची कल्पना कोणी करू शकत नाही, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मग भीती असते, काही वेळेला शंका असते,
आणि बऱ्याच वेळेला आता हे काही होणारच नाही अशा प्रकारचं एक नकारात्मकता पण असते की असे प्रकल्प कधी होतात का. आणि ह्या भीती, शंका आणि नकारात्मकता ह्याच्यामुळून मग प्रकल्पाला कुठल्याही माहितीच्या आधाराशिवाय अनफाउंडेड असा विरोध वेगवेगळ्या सेक्शन्समधून होत राहतो. त्याच्यामध्ये स्थानिक लोक ज्यांना प्रकल्पामुळं काही थोडासा त्रास होतो ते असतात, काही ॲक्टिव्हिस्ट्स असतात, काही असे लोक असतात की ज्यांना असं वाटतं की आपण या प्रकल्पाचा वापर करणारच नाही आहोत, आपल्याला काय पब्लिक ट्रान्सपोर्टची गरजच नाही आहे. त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक, मीडियाचं परसेप्शन वेगळं असतं, त्यामुळे हा परसेप्शन चॅलेंजेस याच्यात होती. शिवाय मुंबईचा जो पावसाळा आहे, कारण प्रत्येक पावसाळ्याचे 3-4 महिने काम करणं अतिशय कठीण असायचं, त्यामुळं त्याचं नियोजन करणं, त्या पावसाळ्याच्या काळामध्ये पुन्हा आपल्या प्रकल्पामुळं कुठलं संकट शहरावर येऊ नये ह्याची काळजी घेणं आणि पावसाळ्याच्या काळात किंवा अशा कंडिशनमध्ये प्रकल्पाला काम थांबू नये ह्याची काळजी घेणं, हे सुद्धा खूप करावं लागलं. प्रकल्पासाठी दोन्ही प्रकल्पांकरता खूप रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स होत्या, अनेक प्रकारच्या परवानग्या घ्यायच्या होत्या, त्या सगळ्या घेणं हेही आव्हान होतं. त्यामुळं आव्हानांची काहीच कमतरता नव्हती, पण ती सगळी आव्हानं आमच्या टीमने एक एक करत अतिशय शिस्तबद्ध काम करून त्याच्यावर विचार करून ती पार पाडली. जसं आपण भूमिगत मेट्रोचं सांगितलं तसं अरबी समुद्राच्या इथला कोस्टल रोड, पर्यावरणीय नियम असतील, काही अनेक अभियांत्रिकीच्या बाजू असतील, तर ते भाग नेमके कसे सांगाल? कोस्टल रोड हा प्रकल्प जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शासनाचा जो मानस आहे तो मुंबईच्या दक्षिण टोकाकडून ते अगदी उत्तर टोक म्हणजे दहिसरपर्यंत आणि त्याच्याही पुढे विरारपर्यंत हा एक सागरी मार्ग जो एक रिंग रोडसारखा काम करेल अशा स्वरूपाची शासनाचं नियोजन आहे. आणि त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने त्याचा जो सगळ्यात दक्षिण भाग आहे म्हणजे मरीन ड्राईव्हपासून ते वरळीपर्यंत म्हणजे बांद्रावरली सागरी सेतूला जोडणारा 10.5 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड करण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची होती. आणि याच्यामध्ये हा एक रिक्लेम्ड जागेवरती होणारा हा सागरी सेतू आहे, हा सी लिंक नाही म्हणत, सागरी मार्ग म्हणतात. पण त्याच्यामध्ये 2 ब्रिजेससुद्धा होते, असा हा मार्ग आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जवळजवळ 111 हेक्टर जमिनीचं आपल्याला रिक्लेम जमीन करून ती समुद्रामध्ये रिक्लेमेशन करून ती जमीन नव्याने तयार करणं हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे ते त्यातलं एक आव्हान होतं. आणि त्याच्यानंतर या प्रकल्पात 3 ठिकाणी इंटरचेंजेस आहेत, म्हणजे जिथून रस्त्यावरून आपल्याला मध्ये उतरता येतं आणि परत चढता येतं, वरळी, हाजी अली आणि नेपियन सी रोडला. तर ह्या तिन्ही इंटरचेंजमध्ये 8 त्याला मार्गिका असलेले इंटरचेंज आहे, एक 6 मार्गिका असलेलं आहे, एक 4 मार्गिका असलेलं. तर ही इंटरचेंजेस ह्याच्यावरती बांधणं आणि हे सगळं बांधकाम करत असताना जो मरीन ड्राईव्ह आहे आणि हाजी अलीचा जो मुख्य रस्ते आहेत आपले, त्या सगळ्यावरची वाहतूक सुरळीत ठेवणं, त्यातल्या सेवावाहिन्यांची जाळं जी आहे ते सुद्धा सुरक्षित ठेवणं हे एक महत्त्वाचं काम होतं. या प्रकल्पामध्ये सुद्धा 2 किलोमीटर लांबीच्या 2 टनेल्स आहेत आणि हा टनेल त्यावेळेला भारतातल्या सगळ्यात मोठ्या व्यासाच्या टनेल बोरिंग मशीननी आपण केल्या. आणि मलबार हिलच्या खालून जिथं मुंबईचं मोठं रिझर्वॉयर आहे पाण्याचं, ज्याच्यावरती खूप आहे उंच इमारती आहेत, ह्या सगळ्यांच्या सुरक्षिततेला धक्का न पोचता हे करणं, ही यातली प्रकल्पातली चॅलेंजेस होती. काम करत असतानाच आपल्याला काही ठिकाणी तिथे प्रवाळ मिळाली जी पूर्वीच्या ह्याच्यामध्ये नव्हती, त्यांचं स्थानांतरण करणं हे एक महत्त्वाचं काम होतं. वरळी साईडला आणि हाजी अलीमध्ये काही कोळी बांधव आहेत, कोळी कुटुंबीय आहेत, त्यामुळं जेव्हा सी लिंक आम्ही त्यातला ब्रिज जो करत होतो त्यावेळेला त्यांचे काही त्याच्यामध्ये आक्षेप होते की त्याची रुंदी किती असावी त्याच्या स्पॅन्सची, त्यामुळे त्यांच्याबरोबर निगोसिएशन करणं, मग ती भर प्रकल्पाच्या मध्यामध्ये त्या स्पॅनची रुंदी वाढवणं आणि त्यामुळे त्याच्यासाठी होणारे बदल पुन्हा त्याला सगळ्याला मान्यता मिळवणं हे एक मोठं आव्हान होतं. प्रकल्प करत असताना सुरुवातीला नॉर्मल पाईल्सवरती हा प्रकल्प करायचा होता, परंतु नंतर मोनो पाईलवर केला तर प्रकल्पाचं काम थोडं वेळेत होईल आणि अधिक सुरक्षित होईल अशा प्रकारची विचारणा झाली. पण तसं आपल्याकडे कधी प्रेसिडेंट नव्हता, त्या प्रकारचे कोड नव्हते, त्यामुळं त्याचं एक तांत्रिक अभ्यास करून त्याला मान्यता घेणं म्हणजे प्रकल्प करत असताना अनेक निर्णय पण तुम्हाला खूप डायनॅमिकली घ्यावे लागतात. हे निर्णय तांत्रिक असतात, त्यामुळे त्यांचा अभ्यास करून हे निर्णय कसे योग्य आहेत ठरतील प्रकल्पासाठी याचा एक आढावा घेऊन ते निर्णय त्या वेळेला घ्यावे लागतात. त्यामुळे ही चॅलेंजेस या प्रकल्पामध्ये होती. आणि हे दोन्ही प्रकल्पामध्ये कोविड हे एक मोठं चॅलेंज होतं, कारण
कोस्टल रोडमध्ये आता काम सुरू करणार तेवढ्यात कोविड सगळ्या जगावरचं ते संकट होतं. त्या काळात 2 मोठे लॉकडाऊन होते आणि या काळात प्रकल्पावर काम करण्यालाच बंदी होती, कारण इतके सगळे लेबरर्स एका ठिकाणी राहणार, पुन्हा त्याचा प्रसार होऊ शकतो यामुळं. त्यामुळे त्या दोन्ही काळात दोन्ही प्रकल्पांवरती तेही परिणाम झाले. आणि लॉकडाऊन संपल्यानंतरसुद्धा काही ना काही कारणांनी लेबरची कमतरता आपल्याला कोविड काळामध्ये राहिली. कॉन्ट्रॅक्टर्सना पण काही लिमिटेशन्स होत्या. त्यामुळे त्याचाही एक परिणाम, कुठेतरी नकारात्मक परिणाम प्रकल्पांवर झाला होता किंवा ते आव्हान म्हणून आम्हाला स्वीकारावं लागलं. आणि त्यावेळेला जो वेळ आपल्याला गमवावा लागला तो आम्हाला नंतर भरून काढावा लागला. त्यामुळे हेही आव्हान त्याच्यामध्ये होतं. आता हे सगळं काम करत असताना कोऑर्डिनेशन, समन्वय हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. मग आपले ते वेगवेगळे विभाग असतील, तंत्रज्ञ असतील आणि कॉन्ट्रॅक्टर, तर मग नेमकं आपण हा समन्वय कसा साधला? मुंबईसारख्या शहरात कुठलाही प्रकल्प करायचा झाला तरी आपल्याला अनेक यंत्रणांशी समन्वय साधावा लागतो. ह्याचं कारण असं आहे की मुंबई हे इतकं गजबज असलेलं शहर आहे आणि जमीन इतकी कमी आहे आपल्याकडे. आपलं एक पेनिन्सुलर अशा प्रकारचं ह्याचं नेचर आहे, लिनियर स्ट्रक्चर आहे, की त्या प्रत्येक जमिनीवर अनेक क्लेमंट्स असतात आणि अनेकांना तिथं काम करायचं असतं. म्हणजे प्रकल्पाचे स्वतःचे स्टेक होल्डर्स तर आहेतच, अधिकारी, आमची स्वतःची वेगळी डिपार्टमेंट, कोणी भूसंपादन करतं आहे, कोणी पुनर्वसन करतं आहे, वेगळ्या परवानग्या घेणं, कॉन्ट्रॅक्टर्स, डिझायनर्स, मान्यता. पण ह्याच्याशिवाय अनेक एक्सटर्नल स्टेक होल्डर्स पण आहेत. म्हणजे कुणाच्या मालकीची जमीन आहे. जमिनी ह्या राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या असतात, मुंबई महानगरपालिकेची असते किंवा केंद्र शासनाच्या पण अनेक विभागांच्या असतात. त्यामुळे त्यांच्याकडून त्या जमिनी मिळवणं आणि शिवाय अनेक परवानग्या लागतात आपल्याला. मुंबईतला कुठलाही प्रकल्प असा नाही की ज्याच्यामध्ये कोस्टल झोन रेग्युलेटरी ऑथॉरिटीची परवानगी लागत नाही. अनेक ठिकाणी मँग्रोव्ज आहेत. या दोन्ही प्रकल्पामध्ये मँग्रोव्ह एरिया पण होते. हे प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे आणि त्याला मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट यांची तर मान्यता लागते, परंतु हायकोर्टाची सुद्धा मान्यता लागते. त्यासाठी पुन्हा पर्यायी जमीन द्याव्या लागतात. त्यामुळे त्या रेव्हेन्यू विभागांची संपर्क येतो. कधीकधी तिथे झोपड्या असतात, त्यांचं पुनर्वसन, तिथे एखादी SRA स्कीम पण असते, त्यामुळे SRAशी कोऑर्डिनेट करावं लागतं. मेट्रो 3 प्रकल्पामध्ये तर अनेक यंत्रणा, म्हणजे आम्हाला काळबादेवी, गिरगाव या ठिकाणी पुनर्वसन करायचं होतं. त्या सगळ्या सेस बिल्डिंग्ज होत्या, त्यामुळे तिथे आम्हाला म्हाडाशी संपर्क साधावा लागला. रेल्वे शीक लागतो, कारण अनेक ठिकाणी रेल्वे लाईन क्रॉस करावी लागते, अंडरग्राऊंड किंवा ओव्हरग्राऊंड. त्यानंतर कोस्टल रोड प्रकल्पामध्ये फिशरीज डिपार्टमेंट होतं. म्हणजे कितीतरी यंत्रणा असतात की ज्यांच्याशी तुम्हाला कोऑर्डिनेशन करावं लागतं. त्यामुळे या कोऑर्डिनेशनची पण एक पद्धत असते. जे इंटरनल कोऑर्डिनेशन असतं त्याच्यामध्ये तुम्हाला टीम बिल्डिंग करावं लागतं, डेलिगेशन ऑफ पॉवर करावं लागतं, कारण तुम्ही सगळे निर्णय स्वतः सेंट्रलाइज डिसिजन मेकिंगमध्ये कुठलेही प्रोजेक्ट्स वेळेमध्ये पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट असते की तुमच्या टीमवर तुम्हाला प्रचंड विश्वास ठेवावा लागतो. त्या टीमला मेंटॉर करावं लागतं, त्यांना प्रकल्पाचं उद्दिष्ट समजावून सांगून त्यांना त्या प्रकल्पाची एक ओनरशिप, ती ओनरशिप नेतृत्वानी स्वतः पण घ्यायची असते आणि ती ओनरशिप आपल्या टीमपर्यंत पण न्यायची असते. आणि हे आपण एक फार चांगलं काम करतोय आणि असं काम करतोय की ज्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. ही एक अभिमानाची भावना किंवा ओनरशिपची भावना त्यांच्यामध्ये नेणं हे फार कोऑर्डिनेशनसाठी महत्त्वाचं असतं. याच्याशिवाय तुमचे जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांनासुद्धा आपण एक म्हणजे राजा आणि प्रजा अशा प्रकारचा भूमिका ठेवून चालत नाही. त्यांना आपल्या या प्रकल्पातले भागीदार मानावं लागतं आणि कारण प्रत्यक्ष काम तेच करतात. त्यामुळे त्यांना या प्रकल्पाचा त्यांचे पेमेंट्स वेळेवर कसे होतील, त्यांना जे जे निर्णय लागतात ते निर्णय तातडीने कसे दिले जातील. कारण प्रकल्प करताना मुळात काही एस्टिमेशन केलं जातं, मुळात काही आराखडे केले जातात, पण जेव्हा प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करतो तेव्हा त्याच्यामध्ये अनंत बदल होतात. कारण ग्राउंडवरची सिच्युएशन खूप वेगळी असते आणि त्या प्रत्येकामध्ये कॉस्ट इन्व्हॉल्व असते. काही वेळेला कॉस्ट वाढते, काही वेळेला सेव्हिंग होतं. पण इथं कुठलीही अशी आता काय कसा निर्णय घ्यायचा ह्याची काही भीती न बाळगता तुम्हाला तातडीने त्या गोष्टीला निर्णय द्यावे लागतात. त्यासाठी स्वतःला पण थोडंसं तांत्रिक ज्ञान आत्मसात करावं लागतं, तुमच्या टीमकडून ती हे घ्यावी लागते. आणि म्हणून ट्रस्ट बिल्डिंग हा फार महत्त्वाचा असतो. हे आपल्या इंटरनल स्टेक होल्डर्सचं झालं. परंतु एक्सटर्नल स्टेक होल्डर्स असतात त्यांनासुद्धा या प्रकल्पाची ओनरशिप त्यांनी घ्यावी. मुंबई मेट्रो लाईन 3मध्ये तर आम्हाला जवळजवळ 20-25 एक्सटर्नल स्टेक होल्डर्स होते. म्हणजे ट्रॅफिक पोलिसांपासून ते मुंबई पोलिसांपासून ते
कितीतरी विभाग होते. त्या प्रत्येक विभागाला आम्ही असं केलेलं होतं की एकतर मी माझ्या टीममध्ये त्या विभागातले काही रिटायर्ड मंडळींना आम्ही माझ्या टीममध्ये आम्ही अपॉइंट करून घेतलं होतं, जेणेकरून ते त्या डिपार्टमेंट्सबरोबर योग्य तऱ्हेने लायझनिंग करतील, आम्हाला सांगतील की कोणाशी भेटलं पाहिजे. नंतर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी आधी जाऊन प्रकल्पाचं प्रेझेंटेशन करून की हे काय हा प्रकल्प आहे, हा मोठा आहे, याचं जेस्टेशन पिरियड जास्त आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मनापासून सहभाग घेतल्याशिवाय तो प्रकल्प होऊ शकत नाही, हे पटवून देत असे. आणि त्यांच्याबरोबर वेळोवेळी, म्हणजे मला आठवते की मुंबईच्या पोलीस कमिशनरनासुद्धा आम्ही दर 6-7 महिन्यांनी जाऊन मी परत आम्ही प्रेझेंटेशन द्यायचो की आता आमचं काम कुठंपर्यंत आलं आणि तुमच्या टीमनी पॉझिटिव्ह सपोर्ट दिल्यामुळे आम्ही कसं चांगलं काम करू शकलो. असं आम्ही प्रत्येकाला, मुंबई कॉर्पोरेशनबरोबर पण तसंच आमचं नातं होतं. काही जागा आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या लागत होत्या, त्या मुंबईच्या त्यांच्या इम्प्रूव्हमेंट कमिटीने द्यायच्या होत्या आणि तिथं जागा देण्यात काही विरोध होता, कारण नॅचरली त्याचे जे सदस्य होते त्यांना प्रकल्पाबद्दल काही शंका होत्या. अशा वेळेला मी स्वतः इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये गेले, त्याचं प्रेझेंटेशन केलं, त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. तर हे एक सगळ्या एक्सटर्नल स्टेकहोल्डर्सबरोबर तुम्हाला एक खूप सातत्याचं असा एक कनेक्ट ठेवावा लागतो, वेळोवेळी त्यांना त्याची माहिती द्यावी लागते आणि मग त्यांच्याकडचे जे अप्रुव्हल्स असतात ते खूप वेळेवर येतात आणि अडचणी त्याच्यामध्ये येत नाही. कारण प्रकल्पातल्या प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. मुंबई मेट्रो 3 हा प्रकल्प तर एवढा मोठा होता की एक दिवसाचा डिले आम्हाला 4-4.5 कोटीचं नुकसान त्याच्यामध्ये होत असे. त्यामुळं ते जर आपल्याला व्हायचं नसेल तर प्रत्येक निर्णय हा वेळेत झाला पाहिजे आणि तो आपण आपला निर्णय घेऊ शकतो, पण इतर जे स्टेकहोल्डर्स असतात त्यांना नॅचरली ते काही त्यांचं मुख्य काम नसतं, त्यामुळं ते त्याच्यामध्ये वेळ लावू शकतात. तर अशा वेळेला प्रश्न अँटिसिपेट करणं, कुठले मुद्दे येऊ शकतात, त्यांना द्यायची माहिती तयार ठेवणं, ती चांगल्या पद्धतीने देणं, स्वतः जाऊन त्या प्रश्नांना, त्या मुद्द्यांना भिडणं आणि केवळ पत्र लिहिलं आहे मग ते करतील तेव्हा करतील असं न ठेवता आपल्याला प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा आहे तर आपल्याला ही मेहनत जास्तीची घ्यावी लागेल, हे मी स्वतः पण करणं आणि माझ्या टीमला पण ते पटवून देणं, या सगळ्या गोष्टीतून हे कोऑर्डिनेशन साध्य होतं. आणि ह्याच्यामध्ये अर्थातच आमच्या दोन्ही म्हणजे केंद्र शासन, राज्य शासनाचं त्याला इतका भक्कम पाठिंबा होता. माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री ह्यांचासुद्धा त्याला इतका भक्कम पाठिंबा होता की कधीही म्हणजे मुख्यमंत्री महोदयांची वॉर रूम ही त्यावेळेला ही कॉन्सेप्ट होती आणि तिथं हा प्रकल्पातल्या अडचणी या मी तिथं मांडायचो आणि ह्या वेगवेगळ्या विभाग जे स्टेकहोल्डर्स होते त्यांचं रिप्रेझेंटेशन त्या वॉर रूममध्ये असायचं आणि तिथंच अनेक प्रश्न आमचे सुटायचे. आणि इतकं जेव्हा भक्कम पाठिंबा एखाद्या प्रकल्पाला असतो त्यावेळेला प्रशासनसुद्धा मग खूप जोमाने काम करतं आणि ह्या सगळे एक जी काही म्हणजे त्याचं एक स्ट्रक्चर फॉलोअप करण्याचं किंवा ते बनवलेलं असतं ते आणि शिवाय वैयक्तिक कनेक्ट आणि प्रकल्पाचं रेग्युलर आढावा घेण्यासाठी आम्ही एक 5D बीम सिस्टीम पण तयार केलेली होती, ज्याच्यामध्ये काही जे मॅनेजमेंटची सॉफ्टवेअर्स असतात, प्रायमाव्हेरा असेल किंवा अशा स्वरूपाची त्यांचाही वापर होता. कन्सल्टंटकडून ती नियमित माहिती म्हणजे रोजच्या रोज ही माहिती येणं, त्याचे डॅशबोर्ड्स असणं, ती माहिती बघणं आणि मग सतत रोजच्या रोज आजची काय टास्क आहेत ती पूर्ण होतात की नाही हे बघणं, हे सगळं ह्याच्यामध्ये केलं जायचं. त्याच्यामुळं इंटरनल स्टेकहोल्डर्स आणि एक्सटर्नल स्टेकहोल्डर्स यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकलं. अफाट आहे आणि एवढं जटिल काम आपण आपल्या कोऑर्डिनेशननी, समन्वयाने ते पूर्णत्वास नेलं ही कौतुकास्पद बाब आहे नक्कीच. या प्रकल्पांविषयी अगदी जवळून त्यातले बारकावे अगदी साध्या सोप्या शब्दात आपण समजून सांगितले आणि वेळात वेळ काढून आज आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक या ठिकाणी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.